दाखव दाखव नाही आता दाखव नाही आता दाखवलं पाहिजे धर्मेंद्र हळू ओके 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 बेबी तुझी शेवटची स्टेप आहे ना ही तू घरी करत जा म्हणजे काय लादीच्या बाईचे पैसे हा ओके मी खूप चांगलं नाचते मी जस्ट टेक्निकल रिहर्सल करून बघत होते बाकी मला चांगला नाचता येतो डान्सची अख्खी टेक्निकच बदलून टाकली बोला यार वेगळाच डान्स यार अरे आधी इतकी कॉन्फिडेंट होती मला वाटलं की राघवीला सिलेक्टेड करतो की काय आणि मग इथं डान्स पाहिला आणि अप्रिशिएट मला माहिती होतं की शाल्मली काय छान डान्स करत नाही म्हणजे म्हणजे पण मी जर म्हटलं असतं आधीच तर काय बोलली असती तू काय मला मोटिवेट करत नाही मला डान्स येतो मी खूप चांगला नाचते जी बाई मला तिच्या तालावर नाचवते ती स्वतःकडे नाचू शकणार तुझ्या बाजूने बोलतोय मी बेबी वा 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 ओ सॉरी का रे माझ्या बायकोवर हसता हा हा मग आता माझी बायको तुमच्यावर हसेल बायको हस हा व्हिडिओ दाखवतो खूप कॉमेडी आहे का अरे मला बघू ना मला बघू यार गुड नाईट आणि ऐक ना हा माझ्या सुमितला एक निरोप देशील का हा देतो निरोप तुझा काय असेल तो त्याला सांग आय लव्ह ओके ए काय म्हणाला तो हॅलो सुमित बोलतोय लव्ह यू आणि आणि अजून एक हा ओ ठेव गुड नाईट बाय वारा श्रीकांत अरे उठ बाळ सकाळ झाली हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बाळा आज काय मूड छान आहे तुझं अरे तू लहानपणापासून कसा शहाणा होतास ना ते आठवलं मला
तुझे शाळेतले मित्र होते ना, त्या सगळ्यांच्या आयांची तक्रार असायची, आमची मुलं ना सकाळी उठता उठत नाही, आणि तू एका हाकेत उठायचंस. आता जाग आलीच आहे तर परत कशाला झोपा. हो ना, बरोबर आहे तुझं. चल आटप, मी चहा ठेवलाय. 2 दिवस ना आपलं घर म्हणजे नुसतं हॉस्पिटल वाटत होतं, आणि तू नर्स. पण मी आज ठरवलंय तुझ्या लेकाचे लाड करायचे. चला. मी इथे म्हणते मला लेकाचे लाड करायचे, आणि तू काय सगळं आवरत बसलेस. तू माझ्या सवयी बिघडवणार असाई. हे बरं, ती आकांक्षा उठली का? नाही रे, झोपलीये. तिला ते खूप स्ट्रॉंग गोळ्या दिल्यात ना, त्यामुळे गाढ झोप लागते तिला. बरं झालं ती नाही आहे इथे. मला तिच्याबद्दलच बोलायचं होतं. काल दिवसभरात चान्सच नाही मिळाला ग. काय? अगं त्या विनयने तिच्या बाबतीत जे काही केलं ते हॉरिबल आहे ग. ती त्या विनयची मदत करत होती आणि त्याने लोकांसमोर तिचाच अपमान केला. जाऊ दे ना आता तो विषय. आम्ही सगळेच ते विसरायचा प्रयत्न करतो, आणि प्रेमात होतात अशा चुका. प्रेम कुणाचं? आकांक्षाचं का विनयचं? हे बघ, मुद्दा आता तो नाहीये. आता मुद्दा हा आहे की विनय ना आकांक्षाला त्रास होईल असं मुद्दाम काही नाही करणार. प्लीज आता तू त्याचे गुन्हे पोटात घालू नको आई. ते गुन्हा वगैरे काय, एवढं काही केलं नाहीये त्याने. चूक म्हण तू. आणि आई असते जरी तशी, मुलाच्या सगळ्या चुका पोटात घालते. मी आलो फ्रेश होऊन. लवकर ये हा, तुझ्या आवडीची थालीपीठ करते मी. अरे कुठे अडकलाय माणूस. त्यांचा यायचा काहीही भरोसा नाही काव्या मॅडम. आपण सुरुवात करूया. तुझं वय काय रे? 28 का? आणि इयर 88 राईट? हो का? महिना? डिसेंबर. हे बघ, तू माझ्यापेक्षा ना फक्त 3 महिन्यांनी मोठा आहेस. व्हॉट मॅडम अँड ऑल, कॉल मी काव्या, साऊंड्स बेटर. ओके काव्या. या 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 कोरिओग्राफर साहेब या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. किती वाजलेत? 11:30. का ग? काही नाही रे, गेले 2 तास आम्ही तुझी वाट बघत होतो. आपलं भेटायचं ठरलं होतं का? आय एम सो सॉरी. म्हणजे मी कम्प्लिटली विसरून गेलो यार. सॉरी. नाही, भेटायचं काही ठरलं नव्हतं. पण ते काय ना, आता तुझी मी हिरोईन झालीये म्हटल्यावर प्रॅक्टिस सुरू करायला हवी. आणि राघव, तुझ्या या स्टुडिओचं टायमिंग आहे सकाळी 10 ते रात्री 8, आणि मी इथे सकाळी 9:30 वाजल्यापासून आलेली आहे. फोन करायचा त्यात काय एवढं? मी तुला का म्हणून फोन करू, तुला कळत नाही का? आणि 1 मिनिट, तू कॅफेत दुर्लक्ष करतोस आणि इथेही. मी सगळ्यांना सांगणार आहे माझा फोन. थांब रे, राघवेंद्रच परवडला. थांब बोलूयात. तुला वेळ लागलाय का? तुला माझं सुखी आयुष्य बघवत नाहीये का काव्या? नाही, उद्यापासून सकाळी 8 वाजता इथे पोचायचं. म्हणजे मला 7 वाजता उठावं लागणार. 6:30. वेडी आहेस काय जरा? हे बघ, एवढ्या लवकर मी आयुष्यात फक्त 2दाच उठलो होतो. एकदा जेव्हा मी 4th स्टँडर्ड मध्ये होतो ना तेव्हा, आणि सेकंड टाइम त्या विण्यामुळे ते मडक्यात डोकं घालून बसला होता ना तेव्हा. तुला माहितीये का, या सगळ्या त्रासामुळे मी 5वीत असताना स्कूल पण चेंज करून घेतलं होतं. मला काही घेणं देणं नाहीये. प्रॅक्टिस नंतर माझा जॉब असतो, आणि जर तुझ्याशी अपेक्षा असेल की मी कोणाला सांगू नये की या सगळ्या स्टुडिओचा भार या बिचारा कार्तिकच्या खांद्यावर टाकून तू भात टवळ्या करत असतोस, तर उद्या 8 वाजता सकाळी ये. 8:30. चला प्रॅक्टिस सुरू करा. मोबाईल दे ना जरा. अरे काय काय चाललंय? फेकू दे. तुला फोन उचलायचा नसतो तर वापरतो कशाला? फेक ना तो. तुम्ही ना एकदा आमच्यासारखं काळोखात राहून बघा. श्रीकांत, ते का म्हणून राहतील काळोखात? मला अचानक 3 भावंड मिळाले. अगं मग माझ्या या भावंडांना शिक्षा का नको? ठरलं तर आज तुम्ही 3 अख्खी रात्र इथे आमच्या सोबत काढायची.